जी घटना घडली याचं कोणीही त्या ठिकाणी समर्थन करणार नाही। त्या ठिकाणी कोणाची समर्थक असो, त्या ठिकाणच्या दोन्ही गटापैकी कोणाची समर्थक असो, याचं कोणी त्या ठिकाणी समर्थन करणार नाही। आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील याची दखल घेतली। फक्त विषय एवढाच आहे का हा जो प्रिमाइसेस आहे हा माननीय विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे माननीय सभापती यांच्या अखत्यारीखाली येतो। ते निश्चितपणे याच्यावर कठोरात कठोर अशी कारवाई करतील। रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर थांबले। काल रोहित पवारांनी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ घातलेला आहे। कसा आहे हा विषय कायद्याच्या चौकटीत बसून निकालात काढलं तर बेस्ट राहील। याच्यातून आपण सर्वांनी बोध घेतला पाहिजे की भविष्यात तरी असं हे या ठिकाणी अशी घटना घडायला नको। त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा हा विषय सामंजस्य निघून समजून भविष्यात असे प्रकार घडणार नाही याच्याकरता चिंतन त्या ठिकाणी झालं पाहिजे। दोन्ही बाजूंनी ज्या आहेत घटना वारंवार गेले 2-3 दिवस घडत होत्या, त्यानंतर कालचा प्रकार घडलेला पाहायला मिळाला। दोन्ही बाजूंनी विषय समजून घेतला पाहिजे की हे ठिकाण कशाकरता करण्यात आलं। राज्यातल्या समस्यांचा प्रश्न सोडविण्याकरता ह्या विधान भवनाची निर्मिती या ठिकाणी मागच्या कित्येक वर्षापासून करण्यात आली। इथे समस्या वाढविण्यापेक्षा समस्या सोडविण्याचं जर का काम केलं तर निश्चितपणे ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्याचा फायदा होईल। दोन्ही पायऱ्यांवर बसून अशा विधी करणं ज्या पद्धतीने होता त्यामुळे कुठेतरी हे वादविवाद वाढताना पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी राजकारणाची पातळी कुठेतरी घसरत चालली असं म्हणायचं नाही। निश्चितपणे याबद्दल जे काही परिसरामध्ये घडलं तर माननीय विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती योग्य तो समज सर्व व्यक्तींना त्या ठिकाणी देतील। हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से कल धोका लागलेला कार्यकर्ता पडळकरांचा त्याला घेऊन ते विधान भवनात आले अशा प्रकारचा आरोप आता विरोधक करत आहेत। या आरोपाची चौकशी करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा जो परिसर येतो हा मान्य अध्यक्ष आणि मान्य सभापती यांच्या अखत्यारीखाली येतो। निश्चितपणे ते त्यांच्या चौकटीमध्ये कायद्याच्या चौकटीत असल्याप्रमाणे दोघांवरती कारवाई करतात। हिंदी में जानना चाहेंगे कि जो कल एनसीपी के एमएलए ने पुलिस स्टेशन और यहाँ पे हंगामा किया है रात को, उसको लेकर एज अ होम मिनिस्टर आप क्या कहना चाहते हैं? ये परिसर जो है ये महाराष्ट्र की समस्या छुड़ाने का परिसर है। यहाँ पे जितनी भी समस्या है महाराष्ट्र के लोगों की है उसके लिए यहाँ अधिवेशन होता है, ना कि आपस में करने के लिए। इसलिए मेरे दोनों गटों का आह्वान है कि इसकी राजनीति करने की बजाय हम जनता की समस्या कैसे छोड़ पाएंगे इस पर चिंतन किया जाए। और जिस तरीके से एफआईआर दाखिल किया है क्या आगे किस तरीके से कार्रवाई की जाने वाली है? जो भी इस पे गुनहगार रहेंगे, जो इसमें सम्मिलित हुए थे उन पे पक्का कार्रवाई की जाएगी। क्या इसको लेकर कह रहे हैं कि जो रूलिंग पार्टी के एमएलए हैं पडळकर उनके कार्यकर्ताओं को सॉफ्ट कॉर्नर दिया जाता है और अपोजिशन एमएलए के कार्यकर्ताओं पर एफआईआर दाखिल किया जाता है, उन पर कड़े कानून लगाए जाते हैं? कानून सभी के लिए सरीका है, इसमें किसी को बख्शा नहीं जाएगा। जो भी दोषी पाएगा उस पर कार्रवाई की जाएगी। संजय राऊत असं म्हणतात की गृह खात्याचा वचकच राहिला नाही, त्यामुळे अशा पद्धतीच्या सगळ्या कारवाया होतील पाहायला मिळतात। आपण जर बघितलं की जेव्हापासून सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृह खात्याचा विभाग सांभाळलेला आहे, अनेक डिटेक्शनचे प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे, अनेक गुन्हेगारांवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे। त्याच्यामुळे संजय राऊत यांनी जे बयान दिलं हे निरर्थक आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।